नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण आले बाजार भावाविषयी रोजच्या रोज आता सध्या तरी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण रोजच्या रोज आपण अपडेट देतोय, कारण शेतकरी फसला नको पाहिजे। विशेष म्हणजे शेतकरी फसला नको पाहिजे, कारण व्यापारी लोक जो ओरिजिनल भाव आहे तो कधीच सांगत नसतात, हे सर्वांना माहिती आहे। मित्रांनो काल आपण व्हिडिओ बनवला होता की 3700 रुपयाचा भाव फरशी फाट्याजवळ झाला होता। आज मी त्या शेतकऱ्याचा नंबर पण देणार आहे तुम्हाला, नेमकं खरं काय। तर मित्रांनो त्यांच्यासण आपण काल बोललो होतो, 3700 रुपयाचा भाव व्यापाऱ्याने केला आणि 1000 रुपये बयाना दिला। त्याच्यानंतर मित्रांनो विषय असा झाला की शेतकऱ्याला ते मान्य नव्हतं। शेतकऱ्याने कुठून तरी बातमी ऐकली असेल की भाव वाढते बा, तर शेतकऱ्याने तो सौदा कॅन्सल केला आणि लगट आज तो सौदा मित्रांनो 4100 रुपयाने सौदा झालेला आहे। 5000 इसार दिला आहे, म्हणजे बेनं दिलं आहे मित्रांनो शेतकऱ्याला 5000 रुपये बेनं दिलेलं आहे। त्या शेतकऱ्याचा मी नंबर पण देतोय स्क्रीनवर, वाटल्यास तुम्ही त्या शेतकऱ्याला फोन लावून पहा। तर मित्रांनो 41चा सौदा आपला फुलंब्री तालुक्यामध्ये झालेला आहे। तर मित्रांनो सांगली सातारा आज तिकडची पण आपण अपडेट घेणार होतो। मी फोन लावला होता शेतकऱ्याला, पण त्या शेतकऱ्याला आजची अपडेट तिथली नव्हती। त्यांनी मला 18,000 रुपये गाडी असं सांगितलेलं आहे, म्हणजे जे मागचं आहे बा तेच। कारण तिकडे सुद्धा व्यापारी लोक शेतकऱ्यांना उमजू देत नाही मित्रांनो, म्हणजे भाव एकदम सांगत नाही वाढले। एक लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्हाला व्यापाऱ्याचा पुढे होऊन फोन आला तर समजून घ्यावा काही ना काही पुढे आहे, म्हणजे काही ना काही भाव व्यवस्थित आहे। जर तुम्हाला फोन नाहीच आला आणि तुम्ही जर पुढे होऊन केला तर मग तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे असं समजून चाला मित्रांनो आपण ज्या टायमाला आले बाजार भावाचा जो अंदाज सांगतो मित्रांनो, आज मी सांगलं तुम्हाला 4100 रुपये हा टॉप क्वालिटीचा माल होता, ते व्यापाऱ्याला पटलेला माल होता। आता मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटी होत्या की आमच्यापाशी 3000 मागताय। तर मित्रांनो जसा तुमचा माल, जसं तुमचं शेत जे व्यापाऱ्याला पटलं तसा भाव ठरत असतो। हा जो 4100चा भाव आहे हा 100% व्यापाऱ्याच्या डोळ्यात खुपत असेल म्हणून तो भाव घेतला असेल। आणि 35-36 रुपयापर्यंत जसे माल पाहून हे भाव तर चालूच आहे मित्रांनो 35 रुपयापर्यंत, पण 3000 मागला म्हणजे समोरच्याने शेतकऱ्यांना काही दिला नाही, आपल्याला पण दोन शब्द बोलावे लागतात। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण आपण आता रोजच्या रोज जर आपल्यापाशी टाईम जर असला तर आपण रोजच्या रोज आपण आले भावाची अपडेट देणार आहे मित्रांनो। नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय जवान जय किसान।